येडा मंडोला येडा तंडोला हे अडक डिंग डिंग कडक डिंग डिंग किल्लर कल्ला थोडा हिंडोला थोडा गंडोला ये अडक डिंग डिंग कडक डिंग डिंग धम्माल धुल्ला ना 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 हे तोऱ्यात भिरभिरला ना 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 हे बऱ्यात गरगरला हे अडक डिंग डिंग कडक डिंग डिंग मारूद झल्ला येडा मंडोला हे अडक डिंग डिंग कडक डिंग डिंग किल्लर कल्ला थोडा हिंडोला थोडा गंडोला ये अडक डिंग डिंग कडक डिंग डिंग धम्माल धुल्ला येडा मंडोला बंड्या कोण आहे भेंडीचा शुभे तू बंड्या कुठे आहे? बंडे अजून पंचायतच आहे. ये धर घावने केलंय. हात धुतलेस? हात कोण धुणार? जा हात धुवून घे. ए बंड्या काय? अरे काय नाही, तू थांब ना, आलो मी, थांब 2 मिनिटं. हा आलो आलो. तुझा बाप बोटीवर आणि तू उन्हाळ्यासारखं फिरत असतोस. परीक्षेला का नाही बसत? अरे एकदा नापास म्हणजे काय खरं नापास नाही, कुणाला पण नापास करतात. सगळं सोडून कसं चालेल? शिक्षण तर घ्यायला पाहिजे. हा आता आमचा बांड्या बघ कसं बस का होईना शिक्षण घेत आहे. रोज न पुरवता कॉलेजला जातो. हा मावशे हे खरं बोलली जा. अजिबात इकडे तिकडे लक्ष नसतं त्याचं, कुणाकडेच नाही. एवढं तयार होऊन परीक्षेला जाणार? महत्वाचा पेपर आहे माझो. ए मावशे, आज आजच्या पेपर मध्ये फेल झाला ना तर मी नक्की भरेन परीक्षेचा फॉर्म. म्हणजे कसं आम्ही सोबतच बसू ना पेपरला. काय झालं तुझं? चल आता.
सर पुरवणी थँक्यू. पुरवणी सर. सर मला पण. तो बा आईला बघ. 176. ए साल्या तू निघ रे, तू निघ. का अवरी रीस घेतली मी तुझ्यासाठी आणि तू मेन टायमाला पलटी. हं? अरे मी खिडकीतून अशा चिठ्ठ्या मारतोय, हा रप्पर पेपर लिहतोय, त्याच्या इथे सोबत पुरवण्यावरते. अरे पुरवणी काय पेपर सोडवायला नव्हती. मग ते मी ते काय मी काय हा जे तुला प्रपोज टाकला. काय तू मला पहिल्यांदा आपल्या कॉलेजच्या संडासाच्या बाहेर दिसलीस तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. मला अजून आठवतं तू गुलाबी ड्रेस घातला होता. मला तर तू एकदम राणी माशासारखी वाटली होतीस. तू मला प्लीज हो बोल. मी फायनलला 50% वर मिळवणारच. टाक तुझी परमिशन असेल तर मला तुला आय लव्ह यू बोलायचंय. ओके. काय लिहिलं फुकणीच्या. अरे हसा काय भेंडीच्या नो. हे जर लव्ह लेटर तुझ्या राणी माशानं वाचलं ना तर चपलेला थोबाड पोरेला. असं नसतं रे लव्ह लेटर. तू एकदा लिहिशील ना मग बघ तू लिह. ए ते जाऊ दे. हातल्यातलं नवीन काय आहे लेटेस्ट. हाय तर पण पर मोबाईल 50 लागतील हा. चले गप. काय फिल्म 3D आहे. 50 रुपये लागेल म्हणे. चल. तुमका हवाय की नको ता सांगा. ए नाही नाही टाक टाक टाक. हे माझ्या फोन मध्ये नको टाकू. उगाच अब्बूंचा विरो करायचा आणि मला हा विरो सुरू व्हायचा. आईला जम्याचा फोन म्हणजे सगळ्या फोनांमधला एकदम संत फोन. वाईट साईड घाणबीन काय नसतं त्याच्यामध्ये. बरोबर ना. असतच काय बिना मसाल्याचा कालवण कुठला. हे आपलं काम करा. हे सांगा ना तुम्ही ना. मावशी जागा बेकरीची आहे. आमचीच मालकीची आहे. तुम्ही काय आधी काळजी करू नका. सगळ्यात चांगली जागा आहे आमची. मी अरे जमील बरं जायला आयलास तू इकडे ये. चले. चल मी निघतो. शुभम जरा तोप तू. यो माझं पोरगो जमील. सलाम. जमील यांना आपली बेकरीची जागा दाखवून दे. क्यों मी सवाल काय विचारतो. चांगलंय तितका कर. दाखवणार. आपली बेकरीची जागा भाड्याने घेणार आहेत. जा बघून शेण घ्या एकदा तुम्ही. दाखव. शुभम तुला खबर आहे ना जमील तो कोर्स पुरं झाल्यावर तो त्याच्या अब्बूकडे कुवेतला नोकरी करायला जाणार आहे. त्याच्या पासपोर्टची बी तयारी सुरू केली त्याच्या अब्बूने. हाते काय नाही त्याच्यासाठी. म्हणून आम्हाला वाटते त्याने हाते कशात बी अडकाय नाही पाहिजे. तू दोस्त आहेस ना त्याचा मग त्याच्या भलाईचा विचार कर. त्याच्या अब्बूला त्याच्याकडनं लई उमेदी आहेत. राहिले ध्यानात. हां खूप धूळ आहे हो. हा. साफ करून घ्यायला लागेल. हो येतोय.
तुम्हालाच जायचं ना किल्ल्यावर? हो हो आम्ही नेतो ना. किल्ल्याची माहिती पण तू देणार आहेस का? हो माहिती आहे ना मला सगळं. पण पैसे किती घेशील त्याआधी सांग बाबा. तसं बघू आपण नंतर. नाही नाही, पैशांचं काय ते आत्ताच बघून घ्या बाबा. उगाच नंतर जास्त सांगेल. जे काय ते आत्ताच सांग. नाही नाही ठीक आहे, बघू आपण नंतर. या ना, या या. चला. थांबा, थांबा, उतरू नका. किती चालायचंय अजून? काय ग? जमलीस की काय? हा आहे सुवर्णदुर्ग, सोनेरी किल्ला. कान्होजी आंग्रेंनी स्वतः महाराजांसोबत हा किल्ला बांधला होता. महाराजांचा एकदम खास माणूस. म्हणजे महाराज जेव्हा या भागात यायचे ना, तेव्हा इथेच जेवायचे. इथे मागे एक तलाव आहे, तिकडेच हातपाय धुवायचे. एक मिनिट, काही बोलू नकोस. हा किल्ला बिजापूरच्या राजाने बांधला. महाराजांनी तो मिळवला आणि कान्होजी आंग्रे महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. नाही ना, आमच्या गावच्या माणसाची आम्हाला माहिती नसेल. चूक कोणाकडून होऊ शकते? बाबा हे बघा, कान्होजी आंग्रेंनंतर त्यांचा दुसरा मुलगा म्हणजे तुळोजी आंग्रे, त्यांच्याकडे हा किल्ला होता. काही महाराजांनी स्वतः हा किल्ला बांधलाय. मी कशाला खोटं बोलेन? गुगलवर पण तेच लिहिलंय. कॉपीच्या चिठ्ठ्या टाकून मिळवलेली माहिती नाही आहे ही. ओके. हा नको तेव्हा रेंज येते. म्हणजे इतक्या वर्षांपासून आमच्या आजा पंजोबांनी आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खोट्या आहे. बाबा तो बघा, प्रवेशद्वारावरचा हनुमान. हो खरंच की. आरामात आहे, आरामात आहे. आरामात काका. हे घे तुझे पैसे, मोजून घे बरोबर आहेत का? मला कसले पैसे देत आहे? सगळी माहिती तर तुमच्या गुगल नेतील. आईला बघ यो. काय रे नागर बरे, काय चाललंय तुझं? कुठं काय चाललंय? अख्खं गाव ढूंढलो तुझ्यासाठी. ते जाऊ दे, सुपारी आली. वा, कुठली आहे ते सांग. थांब ना सांगतो. चैतूच्या बहिणीची हालत आहे. अंजरल्याला जायचंय आपल्याला. तू कशाला घेतली त्याच्या गावची सुपारी? तिथं आहे ना दुसरा बँजो ग्रुप. शुभ्या, अरे चैतूला शब्द दिला यार, तिच्या बहिणीच्या हल्दीमध्ये आपलाच बँजो वाजणार म्हणून. काही झालं तरी आपल्याला जायचंय राव तिथे. हे शुभ्या, उगाचा पंगा होईल रे. आपला बँजो आपल्याला पाहिजे तिकडच वाजणार. अरे भावाची सासूरवाडी आहे काय? काही नाही, आली आहे. जिंकला जमीनदार कवा कसा कंदी झाला दिलाचा मॅटर लाटेवरी लाटा नियंग भर काटा
धाग्या मंदी गुतला धागा गाठ बसू दे हलद बाजू दे गो तुझी हलद गाजू दे हलद बाजू दे गो तुझी हलद गाजू दे हलद बाजू दे गो तुझी हलद गाजू दे हळदीच्या गो रंगानं पोलीवारा भिजू दे हलद बाजू दे गो तुझी हलद गाजू दे हलद बाजू दे गो तुझी हलद गाजू दे भेटला मोका भिडला टाका अन काळजा मंदी घाल मेल झाली झाल्या मंदी गावला मासा और मासोली बी गोरी मोरी झाली उतावील भारी ही फुटू दे सुपारी धाग्या मंदी गुतला धागा गाठ बसू दे हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे हलद वाजू दे गो तुझी हलद गाजू दे हलद वाजू दे अरे हलद वाजू दे हलद वाजू दे 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 हलद वाजू दे हलद वाजू दे ग तुझी हलद गाजू 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 दे क्या जोरात आपटला ना त्याला उचललंच नाही परत. अरे इथं काय बीत बसलाय? कसं आहे ना वंड्या भाऊ, एकतर तुमच्या चैतू मुले सुपारीचे सगळे पैसे आपल्या खिशातून गेले अरे आणि आता काहीतरी वसूल करायला पाहिजे म्हणून बसलो इथे पीत. तू कशाला घाबरतोय? हे घे पी. ए नको ना शुभ्या, इथं कसला घाबरतोय? हॅलो ए फुकणीच्या डोले फुटलेत काय तुझे? नीट बघून चालता नाहीत का? जाऊ दे ना. ए जा, सॉरी सॉरी सॉरी. चाल निघ, चाल बघतो काय निघ चाल. ए काय? अब घाबरट फाटे. अरे फाट्या काय? बरोबर आहे, त्याला बघून चालता येत नाही काय? फुकटची दारू डोसून माजलं का रे? लायकीत राहायचा, बाहेर नाही येऊन आमच्या पोरांना शिवाय द्यायच्या नाही. कुठला आहे रे हा? गवळीवाड्याचा आहे. कोळीवाड्यातून आला ना? निघ निघ चाल. पकड त्याला. पळ 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 पळ. जाब्या पळ. ए थांब. पकड त्याला. ए पळ पळ. ए शुभा. ए जाऊ पकड रे. पकड. सोडू नको त्याला. ए थांब. सोड सोड. शुभा पळ. हा सोड नको रे. ए थांब रे. अरे कुठे उसाल्या पराग इथं माझ्या मागे कुत्र्या का लागलाय. आम्ही बंदरावर पोहोचलोय. परागची पोरं पण जेट्टीवर आहेत. शेवटची फेरी पण सुटेल आता. आम्ही एकविरा देवीच्या कॅबिन मध्ये लपलोय. तू ये लवकर.
ए शुभम, मला बघून पलतोस? माझ्या समोर उभं राहिलं तर अंगाला भोकं पडणार तुझ्या. 2 दिवस झालं मला येऊन बोटीवरून. कुठं होता तू? कामं असतात मला. कसली? तू परीक्षेत नापास झाला हे पण बाहेरून काढ लाव मला. कॉलेज सोडून हिंडत असतो गावात. या टायमाला माझ्या बरोबर यायचंच तू बोटीवर. नाकवाशी बोलून टाकलंय मी. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे बोटीवरचं काम मला नाही जमायचं. का? कष्ट करून पैसे कमवायची लाज वाटते? काय फायदा हो तुमच्या या कष्टाच्या पैशाचा? हं? आई जेव्हा आजारी होती तेव्हा ना तुमचा कष्टाचा पैसा कामाला आला ना तुम्ही. तिला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा कुठे होता हो तुम्ही? हा सांगा ना. तिकडे होतात बोटीवर दूर. आणि एकदा का माणूस त्या बोटीवर गेला ना का त्याला जमिनीवरच्या लोकांची फिकीर नसते. मला नाही करायचं असं काम, आणि मला तुमच्यासारखं आयुष्य नाही जगूचं. चल. अरे थांब ना 5 मिनिटं. काय रे चैतू येते. चैतू? आणि मग मी येऊन काय करू? जा तुम्हीच. शुभ्या आली पण. हाय स्वरा. ही पण येते आपल्यासोबत, चालेल ना? ठीक आहे चालेल. चल ग. अरे चैतूची फ्रेंड स्वरा पण येते खेकर पकडायला. अगं चैतू, तिच्यासोबतच असते. हा तोच आहे. तू तर ओळखतोस ना. चला आता. हाय स्वरा. माहिती. मागच्या वेळेस पण गेलेलं ना. आईलो बघ ना अगर बोऱ्या. सांभाळू ना, कचकन तुकरा मारेल बोटाचा. आमच्या कॉलेज कबड्डी टीमची कॅप्टन आहे मी. एक खेकडा नाही आवडणार का मला? ए, हे बघ. मी कधीच खेकडे खाल्ले नाही आहेत माहितीये. आमच्याकडे कोणीच नाही खात. माझ्या आजचे खाऊन बघ. हो म्हणजे काय नाही जमलं ना तरी जमायला जेवण जाम चांगलं जमतं.
मग जेवणी म्हणून कामाला लागू शकतो तो बोटीवर. काय रे महाराज इथेच यायचे ना पाय धुवायला? त्या दिवशी मी जरा जास्तच आगाऊपणा केला. पुण्याची आहेस ना? यांचा आपला काहीतरीच आहे. नाही तर काय. मग पुण्यावरून आल्यानंतर इथे करमत नसेल ना? आवडतं मला इथे, कारण इथली लोक खरंच खूप चांगली आहेत. हा, इथली लोक खूप चांगली आहेत. मंतारा साथ रे दिवसा होई रात रे, मंतारा साथ रे भरते या दरियात रे, भरते या दरियात, भरती या दरियात, दरिया दरिया तू मंतारा साथ रे दिवसा होई रात रे, मंतारा साथ रे भरती या दरियात रे, दिवसा होई रात, भरती या दरियात, दरिया दरियात. चालू कर रे. पावसाची रेप रेप घरावर तू हो, तू पागोळ्याची टेप टेप मनावर तू, हाले वाऱ्यावर माड जसा तू, झुले मानी फुल साडी तसा तू, यायचानी पारतीचा होटीचा भारतीचा खेळ सारा हो, मंतारा साथ रे दिवसा होई रात रे, दिवसा होई रात, भरती या दरियात, दरिया दरियात.
स्वराचा मित्र ना? शुभ शुभ शुभम. शुभम. तू इथे कसं काय? हे कामासाठी आलेलो. पण तू उतरला नाही आता फेरीतून. हा ते म्हणजे आज येणार नाहीये ती. हा ती अरे स्वरा येणार नाहीये आज. नाही मी कामासाठी आलो. मी आपलं सहज सांगतेय तुला. उद्या येईल पण ती. वय का? आलं. शुभम ना? हा अजून किती फेऱ्या मारणार आहेस? हा आता उतरणार. आलं मग. शुभ्या, इथे काय करतोय? ते मी जात होतो. ये ना. नाही मी जातो. अरे ये की. पुढच्या काही मॅचेस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अरे 1च वर्ष झालं मी टीम जॉईन करून. टीममधल्या मुली आहेत ना, त्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे, पण विल पॉवर मस्त आहे. इथे राहून मी खूप काही प्रूव्ह करू शकते. बोर होतोयस? नाही मला आवडतं असं तुझ्या मनातलं ऐकून घ्यायला. बाबांनी जेव्हा इथे यायचा निर्णय घेतला होता ना, तेव्हा मी अजिबात शुअर नव्हते. एवढ्या छोट्या गावात कसं ॲडजस्ट होणार, पण आता वाटतं डिसिजन करेक्ट होता. आमचं जे काही आहे आता इथेच. शुभ्या, काय करतोस? ए मला वाटलं काय वाटलं तुला? तू माझ्या जवळ येतेस म्हणून मी तुझ्या जवळ आलो. हेच पाहिजे होतं ना तुला? ओ माय गॉड. ए निघ शुभ्या, निघ. स्वरा. शुभ्या, निघ इथून. स्वरा मी बोलतोय ना. निघ. तू हे आई. निघ बोलले ना ते निघायचा. ए तू मध्ये पडू नकोस हा. आम्ही बोलतोय ना. ए भाड्या, कुणाला शानपण शिकवतो रे तू? हा? आमच्या गावात येऊन आमच्या पोरींना त्रास द्यायचा नाही. पराग, आमच्या गोष्टी आता आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडू नकोस. स्वरा तुला माहित नाही हे लय हरामी पोरग आहे. माझले चले यांना ना असंच वागवलं पाहिजे. तुझ्या घरात घुसला कसा आहे? बस, मीच बोलवलं त्याला इथे. चूक झाली. पराग तू जा. शुभ्या तू पण. शुभ्या जा.
निघ. परत दिसू नको अंधारल्यात. शुभ्या साल्या घरी मुलगी एकटी तर काय पण करायचं का रे? अरे मला काय माहिती चुकीचं असतं. ती पण माझा हात धरत होती. अरे याचा अर्थ हा होतो असं कोण बोललं तुला? मुलींशी कसं बोलायचं माहित नाही का रे याला? अरे बंड्या, मला कसं कळेल? एकतर माझी आई गेल्यापासून असं प्रेमाने वागणार दुसरं कुणीच नव्हतं रे. पण ती मला सारखी विचारायची, तू जेवलास का, तुझी कामं झाली का. मला वाटलं की आम्ही तिची माफी मागणार होतो, पण साला तो पराग मध्ये आला. दगरानं माझी बाईक फोडली नाही, तोच दगड त्याच्या डोक्यात घातला ना. शुभ्या, हे सगळं थांबवायचं आता. अरे डोक्यात गेला तो पराग. तुला स्वराची माफी मागावी लागेल. गणपती संपल्यावर बोलू आपण तिच्याशी. मी चैतूला सांगतो, ती म्हणवेल तिला यार. पण शुभ्या, ते आधी काय मूर्खपणा करू नको यार. तुझी लाईफ बेस होत गेली ना यार. तू असाच शेण खातो, पण या टायमाला नाही. कळलं का? काय झालं तुला? चल जमे गाडी कर, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय स्वराशी. हे शुभ्या बंड्या बोललाय ना, तू समजवेल स्वराला. तू शांती ठेव ना थोडी. चुकीचा वागलो रे. चल ना जाऊ तिच्याकडे. बोलतो तिला, बाबा मार, मला पण असं बोलणं टाळू नको माझ्याशी. यार झालंय का रे तू? आपण उद्या जाऊया.
मी आत्ताच चाललोय तिच्याकडे. तू येणारच का नाही ते बोल. सरक रे. पराग हा इथे काय करतोय? स्वरा? आता याला नाही सोडायचा. आता याला दाखवतोच. शुभ्या ए शुभ्या चला काय करतो तू शुभ्या माझ्यासमोर नाटकं केली यांनी. खरं तर हिचं हेच चालू होतं. हा हा बोड्याचा चालतो हिला. आता कळलंय ना तुला चल मग आता बघ यांची कशी चिरवतो. फोन कर. शुभ्या बावलटपणा करू नका अख्ख्या कलू ते गावाला आहे. दोघांचं काय चाललंय ते फोन कर. शुभ्या नको ना शुभ्या प्लीज शुभ्या ए शुभ्या पराग शिवानी ए थांब ए. अरे माझा फोन ए बोल तू कुठे थांब ए थांब ए. शुभ्या ए शुभ्या शुभ्या ए थांब या लवकर. हा आलो आलो. पहिला तो व्हिडिओ डिलीट करा. तो व्हिडिओ कोणाच्या पण हाताला नाही लागला पाहिजे. आणि आता जे काय झालं ते बंड्यासमोर जाऊन ओकू नको. कळला काय? व्हिडिओ डिलीट करा आधी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल हे घे धर धर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. ए भाऊ कुठे तुझो दादा काय यार फोन लवकर रिपेअर करून दे ना अर्जंट आहे. काय रे काय झालं फोनाक तुझ्या घरचे लय चढले असतील ना. घरी अजून माहिती नाही यार लवकर रिपेअर करून दे. 2 दिवस लागतील हा. इकडचं काम नाही ता दापोलीस नाही यायला पाहिजे. याचे
1300 होतील. पण फोन हातच ठेवून जावं लागेल काय कानडीत सांगितलं काय? करायचं आहे की नाही ते सांग. काय रे? हा कर. कल्पेश बाहेर ये. काय रे? तुझ्या आईला काय रे फुकणीच्या. हा व्हिडिओ तुला कसा सापडला? जमेच्या फोन मध्ये होता हा व्हिडिओ. जमेचा फोन तुला कसा मिळाला? अरे त्यानेच मला रिपेअर साठी इथं दिलता आणि तेव्हा मी पाहिला. अरे पण तुला एवढं चिडायला काय झालं? कोणाला पाठवलास व्हिडिओ? लवकर बोल. सगळ्यांना. तुझ्या तुला कळतं तू काय केलंस? जमेच्या घरा पोलीस. साल्या काय केलं तुम्ही दोघांनी? शुभे इकडे. मी नाही काय केलं. सगळं त्या मोबाईल शॉपीवाल्या मुली झाला. अरे मग व्हिडिओ काढायला कोणी सांगितलेलं? साले तुझ्यामुळे त्याच्या घरी पोलीस आले त्याला न्यायला. अरे मला पराग सोबत ती स्वरा वाटल्या तर तिची बहीण निघाली. मी काय करू? अरे त्यांनी काय फरक पडते? तुझे लफरं केलंय ना त्याच्यामुळे स्वराजच्या बहिणीने तिचा हात कापून घेतलाय. आता मला चैतूने फोन करून सांगितलंय. तुला किती वेळा सांगितलंय डोक्यावर बर्फ ठेव म्हणून. साल्या ऐकतच नाही तू. मी मुद्दाम नाही केलं. मी चिरलो होतो परागवर. बाई जल्ली आणि तो व्हिडिओ काढला. शपथ मी जमायला तो व्हिडिओ डिलीट करून सांगितलं होतं. पण ते असं नाही रे. कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? कोण विश्वास ठेवणार आहे? तू चल. तू थांबू नको. अरे परागची पोरं शोधत शोधत गावात आलीत आपल्या. मारतील तुला ती. तू चल माझ्या बरोबर. चल तू. ऐकत चालाय रे. अरे अंडन डिझेलची कॅन लावले काय? दिसत नाही कुठला बिलात तू हे सोनू या टबाचं झाकळ उघडच राहिला. हा आलो. हा चले. तिकडे बघूया.
नाखवा पोरगा सापडला. नाखवा पोरगा सापडला. पोरगा कर कोण सापडला? घेऊ बघ. कोण रे ह्यो? हा? ए चल वर चल 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 चल. ए, चल रे वरती. कोण आहेस तू? बोटीवर कसा चरला? कसा चरलास? मला त्या गावातला वाटतोय. पण मला एक कळलं नाही, हा बोटीवर आला कवा आणि लपला कवा? ए चोरी बिरी केली काय? बोल पटापट. हा अरे बोल ना फुकणीच्या. अरे बोल पटापट नाही तर असा समिंद्रात फेक ए, बाबल्या, दे. ए, सोड त्याला सोड. कोण रे ह्यो? तांडेल बोटीवर चोर सापडला. मी शोधून काढला त्याला. ए तू कोण कुठला लवकर सांग, नाहीतर हा असा उचलून फेकून देईन समुद्रान. मग मी काय पण करू शकणार नाही. कळला? बोल लवकर. गावात मॅटर झाला होता पोरांसोबत. कुत्र्यासारखे मागे लागले होते माझ्या, म्हणून मी इथे लपून बसलो. तुम्ही बंदरावरून तुमची बोट चोरली, मारकून राहिलो मी इथे. मग काय तुला विचारून सोडायची होती बोट? मला नाही राहायचं आहे या बोटीवर. मला तुम्ही सोरा कोणत्या पण बंदरावर. ए तुझ्या बापाची बोट नाही कोणत्या पण बंदरावर सोरायला. मावरा पकडाय खोल समुद्रान चालली आहे. 15 दिवस कुठल्या बी बंदरावर थांबणार नाही. काय? हा हे बघा, अटेम्प्टिव्ह सुसाईड आहे, असं हलक्यात घेऊन नाही चालणार. तुमच्या पोरावरती इन्क्वायरी तर नक्कीच बसणार. जमीलच्या नोकरीचं फिक्स झाले. कुवेतला माझ्या शेटकडे लावून घेणार आहेत त्याला. आता इन्क्वायरी झाली तर प्रॉब्लेम होईल. पासपोर्ट आहे का त्याचा? पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, माहिती आहे ना? आता तुम्हीच काय ते करा ना साहेब. आमची सगळी तयारी आहे. तुमच्या पोराचा मोबाईल चोरीला जाऊ शकतो. म्हणजे कसं आहे, 2 दिवसापूर्वीच त्याच्या मित्राने तो मोबाईल चोरला आणि ज्या दिवशी ही घटना घडली ना त्या दिवशी हा शुभम सोबत नव्हता. हे एवढंच फक्त लिहून द्यायला सांगा. बाकीचं मी बघतो काय करायचं ते. तसा पण तो शुभम फरारच आहे. केस ठोकायला सोपं जाईल. अप्पू हे खोट आहे. व्हिडिओ करला तेव्हा मी तिथेच होतो. जमील तू बाहेर जा. अप्पू जमील तू बाहेर जा. वर्षभर साठवलेले पैसे आता द्यावे लागणार आहे त्या इन्स्पेक्टरला. त्याशिवाय ह्या केसमधून तो तुझं नाव काढणार नाही. त्याशिवाय दुसरा आता पर्यायच नाही आपल्याकडं. जी पाणी काही जायला. अब्बू मला त्या इन्स्पेक्टरचं नाही पटलंय. गलती आमच्या दोघांची आहे. मी शुभेला धोका नाही द्यायचं. तो तुझा दोस्त तुला दगा देऊन पळून गेला, गाव सोडला आणि तू राहिलाच हत. त्या दोस्ताला वाचवायला तू तुझी जिंदगी किनाला बर्बाद करतेस. अरे पासपोर्ट नाही मिळाला तर तू इथं राहून काय करशील? अब्बा माझं ऐका ना प्लीज. युनुस बस मॉब जायला. मी चुकलो, पण 7 वर्षांनी तुम्ही अब्बू घरी परत तरी आला. अब्बू मी झूट नाही बोलणार. अब्बू सुनो ना. जम्या काय झालं? सगळे कशाला जमले? हे बघ बंड्या, तुला शेवटचं सांगतोय, तू जर तुझ्या मित्रांबद्दल काही लपवून ठेवत असशील ना तर तो गुन्हा आहे.
त्या शुभ्याविरुद्ध तक्रार आली आमच्याकडे आणि शेवटचा तूच होतास ना शुभ्याबरोबर. जर त्यांना पळून जाण्यात तू मदत केली असेल ना तर लक्षात ठेव, तुला पण आत टाकीन मी. माझ्याच घरात घुसून माझ्याच पोराला धमकी देता. हिम्मत कशी झाली तुझी? निघ इकडून. ही काय बोलायची रीत झाली का तुझी रंजना? तुझा वर्दीचा माज मला नाही दाखवायचा. तुझे सगळे धंदे माहिती आहे आई! ना? सोड जरा बंड्या. बाहेर गर्दी बघितली ना, काही बरं वाईट व्हायच्या आधी तू निघायचा. हा चल रे. का करतेस तू असं? मी माझं बोलत होतो ना. अरे बंड्या, तुला काही कळत नाही. या पोलिसांना नुसतं पैसे गिळायला पाहिजेत. रोज भेटतात अशी माणसं मला. आणि तुम्हा पोरांना मी लहानापासून ओळखते. तुम्ही असं काही करणार नाही माहितीये मला. काय माहितीये? तो पोलीस बोलला ना ते खरं आहे. जमिनीन शुभेनी त्या पोरीचा इरिओ कारलाय आणि शुभेला पळायला मी मदत केली आहे. हा गावली गावली येऊ दे. दांडेल गावली र. समजा जिंकत आहे आणि वाट. हा अरे ओरून घे तिकडं. चला चल मामा पटपट हात चालव. ए गण्या त्याला ते नेट साफ करायला दे. आणि बरं पण तूच धुवून करायचा कल्ला ना. मी नाही करणार असलं काम. मी नाही करणार असला का म्हणजे? म्हणजे हे असलं घाणीतलं काम मी नाही करणार. घाण काम म्हणजे? हा तुला का म्हणायचं आम्ही घाण काम करतो काय? तू राजा लागून गेलास का रे फुकणीच्या? ए तू माझ्याशी असं बोलू शकत नाही. ए मी तुझ्याशी असा बोलू शकतो? या बोटीचो मालक आहे मी. इथं मी काही बोलू शकतो कल्ला ना. ए, नाको आहे म्हणून काय पण ऐकून घेणार ना. असा काय? ए बाबल्या, अरे तुझ्या याला बिला झालंस काय? अरे मरल ना तो. नागवाशी तरी मी तांडेला या बोटीचा समजला. फुकटची लपडी कोण घेईल डोक्यात? पकड पकड. अदे येवर याला कसा ठिकाणा आणायचा मला माहिती आहे. ए पोरा, तुला बोटीवर काम करायचं नाही ना? नको करू. पण आमच्या बोटीचा एक नियम आहे. जो बोटीवर काम करत नाही तो आमचा नाही, आणि जो आमचा नाही त्याला आम्ही खायला प्यायला कायच देत नाही. कल्ला एक लक्षात ठेव. तुला मरू दिला नाही, पण आता यापुढं कसं जगायचं ना ते तुझं तू बघ. चला रे कामाला लागा. ऐकता खावायची सवय. चल र, अशी बुरला नाही हा. मोकळा श्वास घे तुझा.
सरुणी जाती रे क्षण कालचे खुदा हाफिज. या म्हणा. बेकरीची जागा भाड्याने देऊन टाक लगेच. या सगळ्यात जी. लई खर्च झालाय. जम्या, आता काहीतरी जिम्मेदारी घे. नवा ध्यास नवी आस रोज हो जुना खाव जुना डाव सोड आसवा संगती विजुले काळजा मधला वणवा विरुणी जाती रे सरुणी जाती रे क्षण कालचे फुकटचं मास करणार लय बघितले, पण तुझ्यासारखं खुळचट तूच. मामा, टाटा ना एक. फुकटचा खायची सवय झाली आहे ना तुला. घे खा. घे घे. ज्या कामानं आपला पोट भरता त्याची लाज कशी वाटतं एक विरेक ठाव. काढते माझा. मोकळा श्वास घे तुझा हो शोध रे ध्यास तू नवा विरुणी जाती रे सरुणी जाती रे क्षण कालचे
सोड सोड. अरे काय करतोय तू? मी पाठ फुटला तर तू भरून देणार आहेस का माझा? हो बाजूला चल, हो बाजूला. ए बाबल्या, नवीन आहे ना तो, नीट शिकव ना. बाबल्या, हा डोला फरफरतोय. मामा डोला फरफरतोय? हो. उजवा ना? मामाचा उजवा डोला फरफरतोय म्हणजे नक्की चांगलं काहीतरी होणार. मामा माग पण तुमचा डोला फडफडत होता, पण बोटीला मावरं मिळालं नाहीच आणि पलट आल्यानंतर आमचे डोले आले होते. तांडेल, ओ तांडेल, हा? कोस्ट गार्डवाले आलेत. ते बघा. ए पोरा, तुझ्याकडे खलाशी परमिट आहे ना? काय? ह्याच्याकडे कुठला आला खलाशी परमिट? परमिट नसताना याला बोटीवर ठेवला. आता ते मला फाईन मारणार. आता तुला घेऊन जाणार ते. मला का घेऊन जाणार? मी काय केले? खलाशी परमिट नसताना चोरून आलास ना, तो गुन्हा आहे. मी कोणता गुन्हा नाही केला. मी काय नाही केला. ए एवढं घाबरायला काय झालं? खरं सांग, काय झंगट करून आलास? मी खरंच काय नाही केलंय. शपथ. ओ तांडेल, ओ मी बोटीवरचं कोणतं पण काम करायला तयार आहे. तुम्ही मला वाचवायला आहे यांच्यापासून. तांडेल, ते बघा आले. अंड्या, हा त्याला सामानाच्या खोलीतला पिऊ. हा. अरे तांडेल, या पोरासाठी आपली बोट कशाला अडचणीत टाकायची? बाबल्या, तू नाखवा असलास तरी मी तांडेला या बोटीचा. मी बघून घेतो काय करायचं ते. तो बार काय बघतो, जाना लपाव लवकर. उगा लवकर. हा हा. कुठे चाललायत? भावाला पण करा. किती जण आहेत? 6 जणच आहेत ना? हो, चेक करा. सगळ्यांकडे पेपर आहेत? हा, टाकू का? दाखवा. कधी परत होणार? अर्धा दिवस. गावातले की कामगार आहेत? बरं. लागू आहे. अच्छा अच्छा. एक माणूस जेवण बनवतो, जेवण ये. 8 दिवसांनी जा बरं. हो. जाऊ दे. गेले ते. ये बाहेर. चला, ए कामाला लागा. परत नाही येऊच ते. ए मामा, तुझा आणि तुझ्या डोल्याचा काय उपयोग नाही. तू आता ये ना तन म्हण मला की डोला फरफरतोय, डोला फरफरतोय. तुझा डोला कायमचाच बंद करतो. अरे असं काय? बंद कर. बोला ढोमा बोला. 1050. 1200 ए 1200 मला दे चल. 1300 रुपये. बरं चल 1500 ला दे. 1500 पहिले पैसे दे. अरे बोलणी तर होऊ दे माझी. भावनीचं नका सांगू. अगोदर मावशी तर पहिलेचे पैसे द्या, चुकते करा, नंतरच माल घ्या. चल 1000 रुपये देते. माझ्याकडे आता जास्त नाही. 1000 रुपये नाही दे. नाही 1500 रुपये. ए, अहो 1500? मावशी, तुमच्याकडे मागची उधारी आहे. आधी 1500 रुपये द्या माझे, नंतर घ्या तुम्ही माल. धर, चल उचल टाक. 1000 1500. हा उचला उचला. घ्या घ्या आई, घ्या. थांब. हा. मी उचलतो. घेऊन जाऊ. बोला भाऊनी, हात लावा. 1100, 1200. ए, चल. इथं घे आपल्या इथं. थांब इथं, मी अजून मावर आणते. चालेल. जल्ला ना, जलून दे. दादा दुसरा ट्रे होता, तो पण चाललाय. काही बात नाही. ही बेकरी मी तुझ्या आब्बूसाठी काढून दिली. सुरुवातीच्या टायमाला तुझ्या आब्बूपासून काही ट्रे जळून गेले. त्यांनी खूप मेहनत केला, पण धंद्यात जळलेलं नुकसान तो बर्दाश्त करू नाही शकलो. तेव्हा तो आपली फॅमिली सांभाळायला बाहेर गावा गेलो. पण ज्याच्यासाठी तो मेहनत करतोय, कोशिश करतोय, त्याचा आपल्या फॅमिलीला टाइम नाही देऊ शकत.
मग या सगळ्याचा काय फायदा? जी गलती मी केली ती तुझ्या आपून केला, ती गलती तू नको करूस. हे बघ, हे पाव परत भट्टीत टाक, ते कोळसू होतील, जलतील आणि नवीन पाव बाहेर पडतील. हं? या अल्ला तुला खुश ठेव, कामयाबी दे. जी दादाजी. घे घे घे, खा. खा, खाऊन घे. म्हावऱ्याचं जे जमिनीवर होतं तेच माणसाचं समिंदरात होतं. घुसमट तरफर सवय करून घ्यावी लागते. आणि या समिंदर फक्त पाणी नाही, तो बी माणसासारखाच आहे. आपल्यावर चिरतो, रागावतो, पण जेव्हा शांत असतो ना तेवढीच माया बी करतो. आपण त्याला स्वीकारलं की तो बी आपल्याला स्वीकारतो. या बोटीवरची माणसं बी अशीच आहे, समिंदरासारखी. खा खा, खाऊन घे. हे गाणं जरा दामान. हो हो. बाबल्या, किती डबा भरली रे? समुद्रात राहून इतका दिवस झालं, अजून टबा अर्धी पण नाही भरली. या पलटीला जर नुकसान झालं ना तर स्वतःला विकून बी मी कर्ज फेडू शकत नाही. डिझेल पण 3-4 दिवसच पुरल. मामा, रेशन किती आहे? 2-3 दिवस जातील. बाबल्या, तू धीर सोडू नको. गावाला म्हावरा आपल्याला. मी व्हायरसवर बघतो. हा, हॅलो, दुर्गादेवी. दुर्गादेवी, अरे कुठं आहो तुम्ही? काल होतो तिथेच. काय म्हावरा बिवरा गावला काय? मिळालं नाही. आम्हाला पण सांगा गावला की. सांगेन. लगेच येतो. हा. काढलाय ना, आणि सारखं फोन करते, अरे येणार कधी. आता मावरा भेटेल तेव्हा येणार ना. अवघड आहे. अरे काय खालचे 12 आणि वरचे 13 आहे, काय मावराच नाही येत आहे. अरे मग मी 2 ओरले 4 तासाने. मग काय आला तुला? बेस मावरा आहे. मग किती आला मावरा? अरे 7-8 टप निघेल मागोल. मग चांगला मावरा. मी पण येतो. कुठे फॉरेन किती आहेत? अरे वरचे 17. हा, येतो. निघालो. डोल उठवली. निघालो. 1807 7230. काय, कुठं चाललोय आपण? हे बघ, हे आकडे टाकलेत ना, तिथं आपल्याला मावरा गावल. हे बघ, हा पॉइंट दिसतोय, इथून जायचंय आपल्याला. बाबल्या, मावरा गावल आपल्याला. मी व्हायरसवर चेक केलाय. हे आठवा लवकर कामाला लागा. चला लागा रे कामाला. झालं कार. टबा बरोबर. होरी जाई रे दरियाच्या
दर्याच्या लाटा मंदी हाय ये तरणीच्या तोऱ्या मंदी होरी जाई रे होरी जाई रे दर्याच्या लाटा मंदी हाय ये जिंकलेल्या वाऱ्या संगती होरी जाई रे होरी जाई रे सुभ्या पावरीची दोरी सोर बंद राहायला बघ ए बाबल्या अरे काय दसऱ्याच्या झेंडू सारखा सजलाय मग बायकोचं नाव शेवंती आणि या झेंडू काम करा काम गप्पा मारत बंद राहिलं काय रे काय झालं समिंदराची सवय झाली की जिमिनीचा इसर पडला आई आजारपणाने गेली तेव्हा एकटाच होतो मी घरी मला सोडून बोटीवर गेला म्हणून बापसावर लय चिरलो मी पण कधी विचारच नाही केला तो बोटीवर अडकून असताना त्याला आठवण येऊन त्रास झाला असेल ना लय चुकलो मी त्यांनी मला समजून घेतलं त्यांच्याशीच वाईट वागलो मी ठरवलं होतं बोटीवर कधी येणार नाही म्हणून
मला आता बोटीवरून जाऊसच वाटत नाही. बाबल्या! हे बघ. ओय, होरी बुराली. बाबल्या, पोरं पडली. होरी बुराली.
तुम्ही नाही येणार? मी जमीनदारातला माणूस. ही जमीन कधी माझी नव्हतीच. तू हरवलास आणि इथं आलास. पण इथं तुला असं काहीतरी गावलं आहे जे आता तुला जमिनीवर घेऊन जावाचं आहे. ते आता परत हरवू नको. ए चला कामाला लागा. चला ए ते किरीट भरा लवकर. ती डबा खाली करा. चल भर पटपट. अरे किती बोलतात हा? हात चालवा. भेट त्याला, मी बघते इथे. जा. कसा हो जम्या? पोलीस कुत्र्यासारखं ढुंढत होती तुला. आम्हाला पण लय त्रास दिला त्यांनी. असं ऐकलं की परागच्या बापाने बी त्याला लई धुतला. तेव्हापासून तो त्याची परत दिसली सुद्धा नाहीत आम्हाला. शुभ्या, तू गेलास आणि कळलंच नाही रे काय करायचं ते. काय करणार आहेस? बस पोरी. वाघे या पोरीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची केस लागणार आहे तुझ्या पोरावर. साहेब, तक्रार नोंदवली मी. शिवानीची फक्त सही घेऊयात, मग लावतो याच्यावर काय लावायची ती केस. तुझ्या पोराला ना शिक्षा होणारच वाघे. साहेब भाऊ काय बोलताव? तो स्वतःहून आला तुमच्याकडं.
माझ्या पोरावर केस लागली तर आयुष्याची वाट लागल त्याच्या. मग हे त्याला आधी कळत नव्हतं का? आता आलाव ना तो आपण माफी मागायला, आणि त्याला त्याची चूक झाली हे कल्लाय आता. ए वागे, हा तुझा पोरगा नाही, लई उन्हाळ आहे. आत गेल्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही, कळलं? अहो पण त्याच्यावर केस होणारच. साहेब, मला कुठलीही केस करायची नाही, शिवानी, आणि हे अजून वाढावं असं मला वाटत नाही. बाबा, येते मी. अगं शुभम, शिवानी सॉरी. आता सॉरी बोलून काय फायदा नाही, माहिती आहे मला. माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. आणि हा, तू मला असंच सोडू नको हा. तो पोलीस बरोबर बोलतोय. मला शिक्षा दे तू. त्याने काय होणार आहे? तो व्हिडिओ ज्या दिवशी बाहेर आला ना, त्या दिवशी ह्या गावात राहणं माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं. तुझ्यासारखं पळून जाता आलं असतं, ते सोपं होतं नाही का? मी पळून नाही गेले, मी इथेच थांबले. त्या व्हिडिओमुळे माझ्याबद्दल, परागबद्दल सगळ्यांना सगळंच कळलं होतं. जेव्हा मला परागची खरी गरज होती ना, तेव्हाच घाबरला रे तो. तुझ्यासारखंच घाबरून तोही पळून गेला. मी चुकीच्या माणसावर प्रेम केलं रे, आणि तेच कारण होतं म्हणून मी कसं आहे ना, आपण एखाद्या माणसाला ओळखायला लागलोय असं जेव्हा वाटायला लागतं ना, नेमकं तेव्हाच तो माणूस असं काहीतरी वागतो ना की आपला स्वतःवरचाच विश्वास उडून जातो रे. स्वराच्या बाबतीत काहीसं असंच झालंय. या सगळ्या गोष्टींचा जितका त्रास मला झालाय ना, त्याहून खूप जास्त त्रास स्वराला झालाय. तुला सॉरी म्हणायचंच असेल तर तिला जाऊन म्हण.